डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्र हाती घेत असताना जगातली सगळी युद्ध थांबवू अशी घोषणा केली होती। पण आज वास्तव हे आहे की ट्रम्प हेच आखाती युद्ध सुरू करून अडकून पडलेत। युद्ध सुरू होऊन 3.25 महिने झाले आणि शस्त्रसंधी होऊन दीड महिना होत आला, पण त्यातून बाहेर पडणं ट्रम्प यांना काही जमत नाहीये। एकीकडे इराण शरण यायला तयार नाहीये, तर दुसरीकडे त्यांचा मित्र इस्रायल ऐकायला तयार नाहीये। ट्रम्प यांची रणनीती अयशस्वी झाल्याची सध्या जगभर चर्चा सुरू आहे। इराणला अण्वस्त्र बाळगू देणार नाही म्हणत ट्रम्प यांनी इराण विरुद्ध युद्ध पुकारलं होतं, पण त्यांना ना युरेनियम मिळालं ना होर्मुझवर ताबा मिळाला। इराण अण्वस्त्र बनवणार नाही याची सध्या कोणतीच शाश्वती नाहीये। इराणची क्षेपणास्त्र क्षमता तर अजूनही तशीच टिकून आहे। इराणमधल्या खामेनेई राजवटीची लोकप्रियताही तितकीच कायम आहे। उलट या युद्धामुळे जगावर इंधनाचं संकट ओढवलं आणि प्रत्येक देश ट्रम्पवर टीकेची झोड उठवतोय। नाटो देशांनी साथ सोडणं आणि अमेरिकेतली लोकप्रियता घटणं यामुळे ट्रम्प यांची चिंता अजून वाढली आहे। दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी बेंजामिन नेतन्याहूंना एक इशारा दिलाय। नेतन्याहूंनी सावध राहावं, नाहीतर साथ सोडू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे आणि सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी हा इशारा दिलेला आहे। सावध राहा, नाहीतर तुमचं तुम्ही बघा असं ट्रम्प म्हणाले। इराणला मोठं प्रत्युत्तर अजिबात देऊ नका असा इशारा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। काल इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलनं प्रत्युत्तर दिलं होतं। काल संध्याकाळी दोन्ही देशांचा हल्ले न करण्याचा निर्णय झालेला आहे। इराणसोबतचा करार अंतिम टप्प्यात आल्याची ट्रम्प यांनी माहिती दिली। तर्क वापरला पाहिजे, आम्ही खूप चांगला आणि सशक्त करार करतोय असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। आखाती देश सध्या चिंताक्रांत आहेत, करार त्यांनाही आवडेल असंही ते म्हणाले। लवकरच इराणवर संपूर्ण विजयाची घोषणा करू, इराण शरण येण्याच्या उंबरठ्यावर आहे। युद्ध संपताच कच्च्या तेलाच्या किमती घटतील ही वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहेत। पुढची बातमी पाहूया। इराणकडून आता अमेरिकेच्या हवाई तळांवरती हल्ले केले जात आहेत। उत्तर इराकमधल्या अमेरिकेच्या हवाई तळांवरती ड्रोन हल्ले करण्यात आले। सोरान आणि खलिफानमधल्या हवाई तळांना ड्रोननं लक्ष्य केलंय। अमेरिकेच्या रडार सिस्टीमने इराणचे ड्रोन हल्ले रोखलेले आहेत। हल्ले करणार नाही असं सांगूनही इराणचे हल्ले सुरूच आहेत। ओमानमधल्या जहाजांवरच्या 24 भारतीयांना सुखरूप वाचवण्यात आलंय। टँकरवाहू जहाजावरती क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे भारतीय अडकले होते। मुंबईतल्या मेरीटाईमच्या बचाव केंद्रानंही मोठी कारवाई केली। भारतानं वेळ न गमावता कारवाई केल्यानं हे मोठं यश मिळालंय। 2 हेलिकॉप्टरद्वारे सुटकेचं अभियान राबवलं गेलंय। सगळे भारतीय सुरक्षित आहेत, एकालाही साधं खरचटलं सुद्धा नाही।